नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. गिरिजा घरातून बाहेर पडत असते तेव्हा एक कुरिअरवाला येतो आणि तो तिला कसला तरी बॉक्स देतो. गिरिजा तो बॉक्स उघडून बघते, त्यामध्ये असते गणपतीची मूर्ती. तिला लगेच कळतं की ही मूर्ती नक्की सायलीने तिच्यासाठी पाठवली आहे. ती लगेच सायलीला कॉल करते, पण सायलीचा मोबाईल असतो अर्जुनकडे. ती अर्जुनला म्हणते की मला एक पार्सल मिळालं गणपतीची मूर्ती आणि मला माहिती आहे की ती सायलीताईंनीच पाठवली असेल. मी तिच्याशी बोलू शकते का? तेव्हा अर्जुन म्हणतो, ती आत्ता इथे नाही आहे आणि नेमकी तिचा मोबाईलही माझ्याकडे आला आहे. पण मला खात्री आहे ही मूर्ती जी आहे ती सायलीनेच पाठवली असेल, कारण सायलीची खूप श्रद्धा आहे. गिरिजा म्हणते, हो दादा, सायलीताईला कायम माझ्यासोबत राहता येणार नाही ना, त्यामुळे तिने गणपती बाप्पाला माझ्याकडे पाठवलं आहे. अर्जुन विचारतो, तू कसलं तरी कॉन्ट्रॅक्ट साईन करणार होतीस, ते झालं? पण आता तुझ्या बाबांचं ऑपरेशनही होणार होतं, ते झालं का? तेव्हा गिरिजा म्हणते की हो, त्यांचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं. डॉक्टर म्हणाले सुधारणा आहे आणि उद्या परवा त्यांना डिस्चार्जसुद्धा मिळेल. आता दोघेही एकमेकांना बाय म्हणून फोन ठेवतात. आता इकडे जेलमध्ये उर्वशी एका व्यक्तीशी बोलत असते. बरं झालं मी एक फोन केला आणि तू लगेच इथपर्यंत आली आहेस. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया असते. ती म्हणते, बस का मॅडम, तुम्ही मला बोलावलं आणि मी येणार नाही असं होईल का? उर्वशी म्हणते, पण सावी आली नाही का? प्रिया सांगते, सावीला यायला जमणार नव्हतं म्हणून तर तिने मला पाठवलं ना. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला इथून बाहेर काढायचं, पण नेमकी झालं तरी काय? तेव्हा उर्वशी तिला सांगते की काही नाही, माझ्यावरती खोटा आळ घेतला आणि मला फसवलं ते माझ्या स्वतःच्या सख्ख्या भावाने, आणि हे सगळं झाले त्या मुलीमुळे, गिरिजा लोखंडेमुळे. प्रिया विचारते, गिरिजा लोखंडे, पण तुम्ही नेमकं केलं तरी काय? तेव्हा उर्वशी सांगते की माझ्या नवऱ्याला ज्या व्यक्तीचं हार्ट बसवायचं होतं तो नेमकी त्या मुलीचाच बाप निघाला. प्रिया म्हणते, हो, ते हार्ट प्रकरण मला पोलिसांनी समजावून सांगितलं आहे, पण आता फक्त महत्त्वाचं एवढंच आहे की तुम्हाला इथून बाहेर काढायचं. माझ्याकडे एक वकील आहे, तो तुम्हाला या परिस्थितीमधून नक्की बाहेर काढेल. प्रिया म्हणते, पण एक प्रॉब्लेम आहे, कारण ही प्रिया अशीच कोणालाही मदत करत नाही. जेव्हा प्रियाला गरज असते तेव्हा त्या व्यक्तीने मदत करायला मागे पुढे नाही पाहिलं पाहिजे. उर्वशी म्हणते, मला केलेल्या उपकारांची परतफेड मी नक्कीच करते, मी ती कधीही विसरत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, झालं तर मग तुम्ही इथून बाहेर निघालाच म्हणून समजा, आणि दोघीही एकमेकींशी हातमिळवणी करतात. आता इकडे रुद्र महादेवाची खूप मनापासून प्रार्थना करत असतो. नित्यपूजेमध्ये त्याने अजिबात खंड पाडलेला नसतो. अतिशय मनोभावाने त्याने तिथं पूजा केलेली असते. तो महादेवाला अभिषेक करतो आणि देवाला प्रार्थना करतो की गिरिजाच्या वडिलांना लवकरात लवकर बरं कर आणि माझ्या प्रभास काकांनासुद्धा बरं कर. आणि त्याच्याच पूजेचं फळ म्हणून तिथे प्रभासच्या बोटांची हालचाल सुरू होते आणि तो अचानक कोमातून बाहेर येतो. समोर पाहतो तर तो त्याच्याच खोलीमध्ये असतो. तो खूपच गडबडतो. नागेश्वरनी मला इथं आणलं की काय? आता माझं काही खरं नाही, मला इथून लवकरात लवकर बाहेर पडावं लागेल. नागेश्वर मला जिवंत सोडणार नाही. तो घाईघाईत उठतो, डोळ्यांना चष्मा लावतो आणि बाहेर येण्यासाठी निघतो. आता इकडे नागेश्वर प्रभासच्याच खोलीकडे येत असतो. तो आता दरवाजा उघडणार तितक्यात त्याचा फोन वाजतो. तो फोन रिसीव करतो आणि इकडे प्रभास दरवाजा उघडतो. समोर नागेश्वरला पाहून तो तर खूपच घाबरतो. तो पुन्हा हळूच दरवाजा लावून घेतो आणि आतमध्ये पळत येऊन बेडवरती झोपतो. तो नागेश्वरला पाहून इतका गडबडलेला असतो की त्याला काय करायचं सुचतच नाही. चष्मा घालूनच झोपतो. पुन्हा तो उठतो आणि चष्मा काढून पुन्हा झोपायचं नाटक करतो. आता नागेश्वर आतमध्ये येतो. नागेश्वरला याची काहीच कल्पना नसते की प्रभास कोमातून बाहेर आलाय. तो प्रभासला म्हणतो की बरं झालं हा, तू एकदाचं कोमात गेलास, त्याच्यामुळे आमच्या नशिबामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. प्रभास, तू कोमात गेला पण त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडल्या आहेत. तुला ज्या मुलीने घरात राहायला थारा दिला होता ना, आता तीच होणार आहे या घरची सून. लय नशीबवान आहे ती पोरगी. सध्या आमचं नशीब आमची साथ देत नाही, पण त्या नशीबवान पोरीचं नशीब आता आम्ही आजमावणार. या नागेश्वरचा नशिबावर विश्वासही आहे, दुसऱ्याच्या नशिबाचा वापरही करून घेता येतो या नागेश्वरला. फक्त 6 महिने आम्हाला तिचं नशीब वापरायचे आणि त्यानंतर त्या मुलीचं काय करायचंय हे तुला नव्याने सांगायलाच नको. आणि बरं का, जेव्हा तू कोमातून बाहेर येशील ना, तेव्हा तुझ्याकडून अशीच गचंडी पकडून त्या वारसदार पोरीचं नाव विचारून घेईल आणि त्यानंतर तुझीसुद्धा तीच गत करेल, कारण तुला तर चांगलंच माहिती आहे
या नागेश्वरच्या विरोधात जाणाऱ्याला जिवंत राहण्याचा अधिकार नसतो. नागेश्वर त्याला जिवंत ठेवतच नाही. आता नागेश्वर तिथून निघून जातो आणि प्रभास लगेच उठून बसतो. म्हणजे अरे बापरे, आता तर अवघडच झालं. त्या हुडगीला कसं काय शोधायचं, मी इथून बाहेर कसं पडणार. आणि त्या नागेश्वरला जर कळालं की मी कोमातून बाहेर आले तर तो काही मला जिवंत सोडणार नाही. आता इकडे गिरिजा आणि मोनू तिच्या बाबांना घरी घेऊन येतात. दत्तू घरात आल्यानंतर लगेच दारूचे बॉटल काढतो. त्याने जिथे जिथे बॉटल लपवलेले असतात त्या सगळ्या तो गोळा करतो. आता मोनू आणि गिरिजाला तर खूपच मोठं आश्चर्य वाटतं. म्हणजे आता हॉस्पिटलमधून परत आल्यानंतर बाबा लगेच प्यायला लागणार की काय, म्हणून दोघेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र दत्तू त्यांचं काहीच ऐकून घेत नाही. तुम्ही दोघेही काहीच बोलू नका. आणि तो सगळ्या बॉटल घेऊन बाहेर जातो आणि त्या सगळ्या बॉटल्स तो पेटून देतो. आता हे पाहिल्यानंतर गिरिजाला खूप मोठं समाधान वाटतं. बाबा, मला खरंच खूप आनंद झाला की तुम्ही आता इथून पुढे दारू पिणार नाहीत. दत्तू म्हणतो, या दारूपायी मी तुला खरंच खूप बोललो ग. मी पाहिलंय ना तू किती कष्ट केलेस. खरं तर हे सगळं मी आधीच करायला पाहिजे होतं. या दारूमुळं मी सगळं वाटोळं केलं आणि आता माझा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःच्या आयुष्यच पणाला लावलंस ग. त्या नागेश्वर साहेबांच्या घरची सून व्हायला निघालीस. गिरिजा म्हणते, बाबा मी जे काही केलं ते माझं कर्तव्य आहे म्हणूनच केलं की नाही. दत्तू आता खूप इमोशनल झालेला असतो. तू इतके दिवस आमची काळजी घेतलीस, आता तू आम्हाला सोडून जाणार ग. आणि तो गिरिजा आणि मोनूला जवळ घेतो. आता गिरिजासुद्धा खूप इमोशनल झालेली असते. ती म्हणते की बाबा, मी जरी इथे नसले ना तरीसुद्धा माझं मन सतत इथेच राहणार आहे. तुमच्या दोघांचा विचार माझ्या मनातून कधीच जाणार नाही. दत्तू दोघांनाही जवळ घेऊन खूप रडत असतो. मुलगी सासरी जाणार, जरी ती त्याची सख्खी मुलगी नसली तरीसुद्धा 25 वर्षे त्याने तिला सांभाळलेलं असतं आणि तिनेसुद्धा अगदी प्रेमाने त्याची सगळी सेवा केलेली असते, त्याला जीव लावलेला असतो. आणि अशी ही मुलगी आता आपलं घर सोडून जाणार म्हणून तो खूप इमोशनल झालेला असतो. तो गिरिजाला म्हणतो, तू कर्तव्याच्या पलीकडे जाऊन मला मदत केली आहेस, याची मी कधीच परतफेड करू शकणार नाही. आणि तो चक्क तिच्या पाया पडायला लागतो. गिरिजा त्याला थांबवते आणि पुन्हा असं काही बोलायचंही नाही असं बोलते. दत्तू दोघांनाही जवळ घेतो आणि खूप रडू लागतो. आता गिरिजा नागेश्वरला कॉल करते. नागेश्वर म्हणतो, काय सुनबाई, म्हणजे होणाऱ्या सुनबाई, बोला आता, काय म्हणताय. गिरिजा म्हणते, मला थोडं बोलायचं होतं तुमच्या घरी येण्याबद्दलच. म्हणजे मला माहिती आहे आपल्या ॲग्रीमेंटनुसार मी आता तिथे यायला हवं, पण आजच माझ्या बाबांना डिस्चार्ज दिला आहे. मला 1 दिवस त्यांच्यासोबत घालवायचा आहे. नागेश्वर म्हणतो, मग आमच्या आजच्या नशिबाचं काय, कारण तुमच्या नशिबावरती आमची सगळी कामं अवलंबून आहेत. बरं ठीक आहे, दिलं तुम्हाला आजचा वेळ, पण लक्षात आहे ना एकदा तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला परत इथून जाता येणार नाही. गिरिजा म्हणते की हो, मला माहीत आहे नागेश्वर साहेब. तेव्हा नागेश्वर म्हणतो, आता नागेश्वर साहेब नाही म्हणायचं, आबासाहेब म्हणायचं, आणि या तुम्ही उद्या, आम्ही तुमची वाट पाहतो, असं म्हणून तो फोन ठेवतो. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रभास कोमातून बाहेर आलेला आहे याची खबर कोणालाही नाही आहे. आणि आता दत्तू नागेश्वरच्या घरी जाऊन नेमकी प्रभासची बोलतो की तू 25 वर्षापूर्वी ज्या मुलीला माझ्याकडे सोडवलं होतं ती पोरगी गिरिजाच आहे. आता ही गोष्ट उर्वशी नेमकी ऐकते की नाही हे आपल्याला पुढच्या भागामध्ये नक्की पाहायला मिळेल. मात्र प्रभासला कळलेलं असतं की गिरिजाच आहे खरी वारसदार. आता गिरिजा जेव्हा त्या घरी येते तेव्हा ती एका खोलीमध्ये जाते. त्या खोलीमध्ये एक पाळणा असतो. तो पाळणा पाहून तिला काही अस्पष्ट असे भास होऊ लागतात. कोण होती ती बाई जी मुलाला अंगाई गीत गात होती, या घराशी माझी नाळ जोडलेली आहे असं मला का वाटते, असे असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये उभे राहिलेले असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गिरिजाला कधी मिळणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार.